विठ्ठल भैरवा
आपुलिया इता जो असे जागता, आपुलिया इता जो असे जागता, धन्य माता पिता तया जिया, धन्य माता पिता तया जिया, धन्य माता पिता तया जिया। कुळी कन्या पुत्र होती जय साथी, कुळी कन्या पुत्र होती जय साथी ग, तयाचा हरी कवाट देवा, गीता भागवत करीती श्रवण, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाय, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरी कवाट देवा, तुका म्हणे मज घडोताची सेवा, तुका म्हणे मज घडोताची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक, तयाचा हरी कवाट देवा, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई। हेलो हेलो आपुलिया इता जो से जागता, 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 आपुलिया
धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती दे सात्विक कोळी कन्या पुत्र होती दे सात्विक दयाचा हरिक वाटे
जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडली काय दातुं मुनींद्र समागत तिष्ठन्तमानंद कंदम वरब्रह्मलिंगम वजे पांडुरंगम पांडुरंगाकारो प्रथमा नमना पांडुरंगाकारो प्रथमा नमना दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठा गेन वाढवा जरा गेन द्या माईकला हॅलो बेस कमी करा बेस हॅलो हॅलो ट्रबल वाढवा हॅलो 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 ट्रबल पूर्ण वाढवा हॅलो 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 विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा की आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात
ते निमित्त म्हणजे आज या ठिकाणी प्रथम वर्षश्राद्ध किंवा प्रथम पुण्यस्मरण म्हणूया. ज्या मातेचं प्रथम पुण्यस्मरण आहे त्या श्रीमती ताराबाई तात्याबा सरक, त्यांना नावाने अक्का म्हणून बोलायचे. आणि या मातेच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी ज्यांच्या निमंत्रणातून मला मिळाली ते आमचे आदरणीय आबांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. आबांनी जवळजवळ तारीख दिलेले 1-2 महिने झाले, पण दिवसातून एक तरी फोन असायचा की ही तारीख आहे, लक्षात आहे का. आम्ही इथं येईपर्यंत आबांचा फोन चालू होता. ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस त्यांच्या जीवात जीव आला. पण आम्ही तसं कधी करत नाही, थोडाफार 10-15 मिनटं उशीर होतो. पण कार्यक्रमाला एखादा कार्यक्रम घेतलाय आणि कधी फसवलंय असं कधीच आतापर्यंत झालेलं नाही. पण या ठिकाणी एक जबाबदारी होती आबांची आणि आबांनी या ठिकाणी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आबांचं मनापासून आभार मानते. आणि या परिवाराने त्यांचे भाचे असतील, बंधू असतील, यांनी आईच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आजच्या ह्या कीर्तनाचं सुंदर असं आयोजन केलं. आणि या ठिकाणी सुंदर असं मंडप, डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, सर्व साथ देणारी गायक मंडळी, सर्वच महाराज मंडळी, सर्व ज्येष्ठ ज्ञानी लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत, साथीला उभे आहेत. सर्व गायक मंडळी, विणेकरी, पेटीवादक आमच्यासोबत आलेले आमचे बंधू जीवन महाराज धायगुडे चोपदार असतील आणि उपस्थित सर्वच आमचे नांगरे पाटील पण पाठीमागं बसलेले आहेत. या ठिकाणी सर्वच उपस्थित असणारे सर्व माझे माईबाप, सर्व पुरुष मंडळी, सर्व नातेवाईक, सर्व माता भगिनी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये, सर्वांच्या सहकार्याने आणि साथीने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात. विठाला विठाला आज हे वर्षश्राद्ध आपण या ठिकाणी का करतो आणि वर्षश्राद्ध म्हणजे काय? वर्षश्राद्ध म्हणजे जो विधी आपण वर्षाने करतो आणि जो विधी आपण श्रद्धेने करतो त्याला म्हणायचं वर्षश्राद्ध. आपल्या घरामध्ये जी काही आई असते, कुणाची बहीण असते तर कुणाची आत्या असते, जीवनामध्ये आपण जे कोण आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. मला असं वाटतं की ज्यांच्यामुळे आपण आहोत त्यांच्या नावाने आपण पिंडदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून आज हे कर्तव्य पार पाडत असताना आपण आजचा हा नामयज्ञाचा सोहळा, कारण आज कलियुगामध्ये कलियुगी उद्धार हरीच्या नामे, आज कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं तरच माणसाचा उद्धार होतो असा नियम आहे. म्हणून आज या ठिकाणी या मातेच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आज हे आपण एवढं मोठं अट्टहास आणि नियोजन केलेलं आहे. मग माऊली सुद्धा हरिपाठामध्ये आपल्याला सांगतात, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आपल्या पूर्वजांना मार्ग सुखकर करून द्यायचा असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. म्हणून खऱ्या अर्थाने आपलं हित जाणणारी, आपलं हित जोपासणारी, आपल्या हिताच्या ठिकाणी जागी असणारी लोक जी आहेत, मला असं वाटतं महाराज म्हणतात त्या मुलांना धन्यता देत नाहीत, पण महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाची. धन्यता मात्र कोणाला दिली? त्यांच्या माईबापाला दिली. लक्षात घ्या. म्हणून एक हिताच्या ठिकाणी जाग राहण्यासाठी एक सावधान करणारा, एक उपदेश करणारा हा अभंग आहे. महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांचेच माता पिता धन्य आहेत. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागी राहत नाहीत. म्हणजे कीर्तनाला जरी बसले तरी हातामध्ये मोबाईल घेऊन मोबाईलमध्ये डोकवलेलं आहेच, आहे की नाही? म्हणजे बघा तुम्ही, संध्याकाळचं कीर्तन असू दे, एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं पण ते कीर्तन ऐकत नाही, कुठंतरी एखाद्या खांबाला टेकून झोपी जाणार. बलात्कारे जरी आणीला कथेसी निद्रा गेल उडासी टेकुणिया. म्हणून हित माहिती आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाही. समाजामध्ये 3रा वर्ग असा आहे, त्याला हितही कळत नाही आणि तो जागाही राहत नाही. म्हणजे ती लोक म्हणतात पुण्य म्हणजे भुलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा महाराज लोकांचं काय धंदाच आहे आपला, तो दिनरजनी हाची धंदा. पण त्याला काय माहित, अरे आपलं हित आपण ओळखलं पाहिजे.
जोपर्यंत सत्ता आहे, तारुण्य आहे, सौंदर्य आहे, संपत्ती आहे, तोपर्यंत त्याला हित कळत नाही, त्याला तो त्या हिताच्या ठिकाणी जागा राहत नाही. पण महाराज म्हणतात, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची. कीर्तन हे मला असं वाटतं नेहमी लक्षार्थाने ऐकलं पाहिजे. कीर्तन वाचार्थाने कधीच ऐकायचं नाही. जर वाचार्थाने ऐकलं तर ते तुम्हाला समजणार नाही. आता या ठिकाणी महाराज म्हणतात की आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहिलं पाहिजे. मग जागं राहायचं म्हणजे काय हो? रात्रीचं झोपायचं नाही असं म्हणतात का महाराज? मग जागं राहायचं म्हणजे काय? जागं राहायचं म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, मग तो कधी खाली बसतच नाही का? बसतो की. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. पण उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचंय म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचंय. विठ्ठल विठ्ठल करावी तातडी परमार्थी. या बाबतीत आपल्याला जागं राहायचंय. आता आपण परमार्थ करण्याच्या बाबतीत मात्र झोपलेलोच आहोत असं म्हणाय काय हरकत नाही. म्हणून तर संत महात्म्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्याला जागं करण्याचं काम केलं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जागं करण्याचं काम केलं. तर कोण म्हणतं की आपण जागे नाही? आपण पण जागे आहोत. आपली रात्रंदिवस पळापळ चालू आहे, धडपड चालू आहे. पण कशासाठी? जमीन नव्हती पण चांगली 5-10 एकर जमीन घेतली. अतिशय चांगलं चाललं होतं, अतिशय चांगलं. पण एके दिवशी एका दिवाळीला काहीतरी दोघा भावांचं खटकलं, काहीतरी मतभेद निर्माण झाले आणि त्याचं रूपांतर भांडणामध्ये झालं. भांडण इतकं वाढलं, त्या मुलांनी आपल्या जवळच्या गावातल्या काही 2-4 प्रतिष्ठित माणसांना बोलवून घेतलं. सांगितलंय, बघा आम्हा दोघा भावांचं भांडण झालंय, आता आमचं पटत नाही, आम्हाला वेगळं राहायचंय, तुम्ही आमच्या वाटण्या करून द्या. गावातली सगळी लोक आली होती. गावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पाटील सगळे आले होते. सगळ्यांनी मिळून बरोबर वाटणी केली. खाल्लाकडची शेती याला, वरलाकडची शेती याला, हे ट्रॅक्टर त्याला, ही गाडी त्याला, सगळी वाटणी बरोबर केली. कारण सांगू का, वाटणी करत असताना जर समजा चुकीची वाटणी केली तर त्या माणसाला कृमीभोजन नावाच्या नरकामध्ये जावं लागतं. भागवतामध्ये जे 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलेलं आहे, हे वर्णन तुम्ही एकदा वाचा. वाटणी करत असताना, न्याय निवाडा करत असताना जर चुकीचा न्याय निवाडा केला आणि एखाद्या वाटण्यामध्ये जर झुकतं माप दिलं तर त्याचं काय होतं मला माहित नाही. पण वाटणी करणारा मात्र नरकात गेल्याशिवाय राहत नाही. सर्वांनी मिळून बरोबर वाटण्या केल्या. त्याने म्हणायचं, आता ही वाटणी कोण उचलणार? लगेच त्याने म्हणायचं, मी उचलणार. पुढची वाटणी आली की आता त्याने उचलली, आता मी उचलणार. मी काय सांगते हे सगळं तुम्हाला? मुलं नसणाऱ्यापेक्षा मुलं असणारी माणसं किती दुःखी आहेत हे सांगण्यासाठी हा सगळा पसारा तुमच्या समोर मांडतीये. सगळ्या वाटण्या संपल्या. आता शेतीची वाटणी झाली, घराची वाटणी झाली, ट्रॅक्टरची वाटणी झाली, ट्रकची वाटणी झाली, घरातल्या भांड्याची वाटणी झाली. संपल्या आता सगळ्या वाटण्या, संपल्या वाटण्या. आणि आता ती लोक त्या मुलांना म्हणतायत, अरे बाळांनो, अरे संपल्या रे सगळ्या वाटण्या, आता फक्त एक सर्वात महत्वाची वाटणी शिल्लक आहे, सांगा कोण उचलणार? अरे या वाटणीसारखं महत्व जगातल्या दुसऱ्या कोणत्याच वाटणीला नाहीये. एखादी 2 एकर शेती कमी आली तर ती पुन्हा घेता येईल. एखादा ट्रॅक्टर नसेल तर त्याही पेक्षा मोठा ट्रॅक्टर घेता येईल. पण ही वाटणी फार किमतीची, महत्वाची आहे, सांगा कोण उचलणार?
दोघांपैकी एकाचाही हात पुढे होत नव्हता. एकही म्हणत नव्हता की ही वाटणी मी उचलणार. कदाचित तुम्ही सुज्ञ श्रोते आहात, तुमच्या लक्षात आलं असेल, मी सांगण्याची आवश्यकता नाही, सर्वात महत्वाची वाटणी होती, पण त्या वाटणीचं महत्व त्यांना समजत नव्हतं. आणि ती वाटणी होती आई वडिलांची. त्या लोकांनी विचारलं, रे सगळ्यात महत्वाची वाटणी कोण उचलणार? ही महत्वाची वाटणी शेतीच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, घराच्या वेळेस म्हणत होता मी उचलणार, आता ही वाटणी कोण उचलणार सांगा? थोरल्याला विचारला, रे बाबा तुझा मान आहे, तू उचलशील का बाबा? त्याने सांगितलं, ही वाटणी मी उचलली असती, पण माझा फ्लॅट लहान आहे आणि माझ्या फ्लॅटमध्ये मी आणि माझी 2 पोरं सोडून 4था 5वा माणूस राहू शकत नाही, ही वाटणी मी उचलू शकत नाही. धाकट्याला विचारलं, अरे बाबा त्याने नाकारली, किमान तू तरी? त्याने सांगितलं, माझं पण रोज लहान आहे, मी सुद्धा ही वाटणी उचलू शकत नाही. दोघही ही वाटणी उचलायला तयार नाहीत. एका कोपऱ्याला बसलेले म्हातारा म्हातारी त्यांच्याकडे पाहत होते. डोळ्यामध्ये अश्रू आणलेले होते, पण त्यांना विश्वास होता की गावातली 4 माणसं आपली काहीतरी व्यवस्था करतील. बाबा तुमच्यासारख्याने जावं आणि सांगावं, बाबा काही काळजी करू नका, आम्ही तुमची सगळी व्यवस्था करून देऊ. आणि मग गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने एक पर्याय काढला. म्हटलं, का रे काय झालं, का उचलत नाही तुम्ही ही वाटणी, सांगा ना. त्यांनी सांगितलं, आमच्याकडे जर एकदाच 2 माणसं वाटली तर आमच्याकडे ऍडजस्टमेंट होत नाही. मग गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाने असा एक पर्याय काढला, एक मधला मार्ग काढला. म्हटले, असं करा ना, यांना जर दोघांना यांच्याकडे न्यायला होत नसेल तर मग असं करा ना, म्हटले एकाकडे बापाला देऊ आणि एकाकडे आईला देऊ. खरं तर हे खूप मोठं पाप आहे बरं का. आई वडिलांची पती पत्नीची ताटातूट केल्यानंतर काय होतं सांगते ऐका. सीता माता लहान होत्या. लहान असताना जनकपुरीच्या जनक राजा जो होता, जनक राजाची कन्या होती. आणि त्या जनकपुरीमध्ये एक व्यापारी आपल्या पिंजऱ्यामध्ये पोपट आणि मैनेला घेऊन जात होता. जात असताना सीता मातेने त्या पोपटाकडे त्या मैनेकडे पाहिलं आणि त्या व्यापाऱ्याला विचारलं, या पोपट मैनेची किंमत काय? व्यापाऱ्याने सांगितलं 200 रुपये. सीता मातेने विचारलं, हे बोलतात का? व्यापारी म्हटला, याच्यातला पोपट छान बोलतो, पण मैनेला मात्र बोलता येत नाही, पोपट मात्र गोड बोलतो. तेव्हा काही 2-4 वाक्य बोलायला सांगितले. तो पोपट बोलायला लागला. सीता मातेला तो पोपट फार आवडला आणि सीता मातेने, ही काय कुठली खरी घटना आहे बरं का, रामायण तुम्ही ऐकलं असेल. सीता मातेने त्या व्यापाराकडे तो पोपट देण्याची विनंती केली की दादा मला फक्त याच्यातला पोपट द्या. व्यापाराने सांगितले, पा मी तोडून विकत नाही, घ्यायचा असेल तर जोडी घ्या, मी तोडून कधी विकत नाही. मग मात्र सीता माता हट्टाला पेटल्या, मी घेणार तर फक्त पोपट घेणार, मी मैनेला घेणार नाही. सीता माता म्हणतायत पोपट द्या, व्यापारी म्हणतायत देणार नाही. शेवटी सीता मातेने त्याला धमकी दिली, तुला माहितीये का मी कोण आहे? अरे तुला माहितीये मी कोण आहे? अरे जनकपुरीचा जनक राजा मिथिला नरेश जनक राजाची मी कन्या आहे. ठरवलं तर तुला 2 मिनिटाच्या आत बंदी शाळेत टाकू शकते, जेलमध्ये टाकू शकते. तो व्यापारी लट 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 कापायला लागला. त्याने हात जोडले आणि म्हटला, हे बघा मी तोडून कधीच विकत नाही बरं, सांगतो ऐका. पण त्या व्यापाऱ्याच्या इच्छेच्या विरोधात, त्याची इच्छा नसताना त्याच्या मनाविरोधात सीता मातेने फक्त पोपट घेतला. पिंजऱ्याचा दरवाजा बंद केला आणि त्या मैनेला घेऊन तो व्यापारी निघाला. त्यावेळेस त्या पोपटाला घेऊन तो व्यापारी निघाला. ती मैना एकदा त्या पोपटाकडे पाहत होती, एकदा सीता मातेकडे पाहत होती. धाय मोकलून रडत होती, डोळ्यात पाणी आणत होती. आणि ती मैना त्या सीता मातेला म्हणती, अगं सीते मला माझ्या मालकापासून तोडू नकोस ग सीते. अगं तुला माहित नाही पतीपासून दूर गेल्यानंतर काय दुःख होतं सीते.
मला माझ्या पतीपासून दूर करू नकोस सीते. पण सीता माता मात्र ऐकायला तयार नव्हती. तेव्हा मात्र त्या दुःखी अवस्थेत, त्या रडलेल्या अवस्थेत त्या मैनेने सीता मातेला शाप दिला. ती मैना म्हणू लागली, आज तू मला माझ्या पतीपासून दूर करतेस, माझा शाप आहे तुला. एक दिवस तुला सुद्धा तुझ्या पतीपासून दूर राहावं लागेल. आणि त्या मैनेचा शाप म्हणून सीता मातेला राम प्रभूंना सोडून अशोकवनात राहावं लागलं. मला सांगा, पोपटाची आणि मैनेची ताटातूट केल्यानंतर देवाच्या बायकोला जर एवढं मोठं प्रायश्चित्त असेल, तर आमच्या सारख्यांनी या मायबापांची, या पती पत्नीची ताटातूट केल्यानंतर हे पाप कुठं जाऊन भोगावं लागेल काय माहित. पुन्हा पुन्हा विनंती केली, पुन्हा पुन्हा सांगितलं, रे कोण घेणार. एकही मुलगा घ्यायला तयार नव्हता. शेवटी त्या लोकांनी असा विचार केला, ठीक आहे म्हटले, जाऊ द्या, चला हो द्या, एखादं पाप आपल्या हातून हो, पण निदान यांच्या खाण्याची तरी व्यवस्था होईल. आणि मग त्यांनी असा विचार केला आणि असा निर्णय घेतला, ठीक आहे चला, एकाकडे बापाला दिलं आणि दुसऱ्याकडे आईला दिलं. बापाला घेऊन मुलगा पुण्याला गेला, आईला घेऊन मुलगा इकडे हैदराबादला गेला. कधीही एकमेकाला सोडून न राहणारे ते म्हातारा म्हातारी आता एकमेकापासून दूर गेले. आणि 2 वर्षातच खचून खचून ते म्हातारं मरून गेलं, मेलं म्हातारं. आणि बाप मेल्यानंतर दोन्ही पोरांचा वाद सुरू झाला. 10 दिवसावर गोड जेवण आलंय. गोड जेवणाचा खर्च कुणी करायचं. तुम्ही कितीही कमवा, जर 2 मुलं असतील ना तर मोहरीपासून हिशोब घेणार आहे, तेवढं लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. दोघांची भांडणं सुरू झाली. गोड जेवणाचा खर्च कुणी करायचा. शेवटी लोकांनी मध्यस्थी केली, दोघांनी मिळून कस तरी गोड जेवण केलं, कसा तरी कार्यक्रम संपन्न झाला. असं 5-6 महिने निघून गेलं. आणि 5-6 महिने झाल्यानंतर ज्याच्याकडे आई होती त्याने तक्रार केली. तो म्हणायला लागला, तुम्ही त्याच्या वाट्याला बाप दिला आणि माझ्या वाट्याला आई दिली. त्याच्या वाट्याचा बाप मरून गेला, पण माझ्या वाट्याची आई कधी मरती काय माहित. आता ही आई मी किती दिवस सांभाळायची, आणि ही आई काय फक्त माझी एकट्याचीच आई काय. मग काय म्हणणं आहे बाबा तुझं. काय नाही म्हटलं, आईची वाटणी झाली पाहिजे. ठीक आहे म्हटले, महिनावार वाटणी केली. जानेवारी महिना थोरल्याकडे सांभाळायला दिलं आणि फेब्रुवारी महिना धाकट्याकडे, परत मार्च इकडे, एप्रिल महिना तिकडे, असं महिनावार वाटणी केली. असं 1 वर्ष निघून गेलं. आणि 1 वर्ष निघून गेल्यानंतर ज्याच्याकडे जानेवारी महिना होता, जानेवारी महिना, त्याने कंप्लेंट केली. तो म्हटला, तुम्ही त्याच्याकडे फेब्रुवारी महिना दिला आणि माझ्याकडे तुम्ही जानेवारी महिना दिला. अरे मग काय म्हणणं आहे तुझं, काय चुकलं मग. तो म्हटला, तुम्हाला माहिती का म्हटला, जानेवारी महिन्यामध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28च दिवस असतात. म्हटला 3 दिवस मी म्हातारी जास्त का सांभाळायची. मला सांगा, मुलं नसणारी माणसं दुःखी आहेत का, मुलं असणारी. विठाला विठाला. आई रे बेईमान दुनिया, आई रे, 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 आई रे
आयुष्यामध्ये आपण जे काही आहोत ना ते फक्त आपल्या आईवडिलांमुळे आहेत बरं का. ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, तळहाताच्या फुगडाप्रमाणे जपलं, त्या माईबापांना म्हातारपणामध्ये दवाखान्यामध्ये नेलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. हे काही सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत कीर्तनातून. पण अलीकडे आपल्याला व्यवहारात जर सांगावं लागत असेल तर मला असं वाटतं की खूप वाईट वेळ आली का काय. हा पुंडलिकाचा महाराष्ट्र आहे आणि या पुंडलिकाच्या महाराष्ट्रामध्येच पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम उभारली जातात. म्हणजे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं की भक्त पुंडलिक. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जीवनामध्ये आपण जे काही आहोत ते फक्त आपल्या आई वडिलांमुळे आहोत. आपली किती जरी मोठी कर्तबगारी असली तरी तुकाराम महाराज मात्र म्हणतात धन्य माता पिता. धन्यता मात्र कुणाला आहे? आई वडिलांना. जीवनामध्ये आई जेवढं प्रेम करते मला असं वाटतं वडिलांचं सुद्धा तेवढंच प्रेम असतं. फक्त आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम कधी दिसत नाही. बापाचं सुद्धा प्रेम आपण ओळखाय शिकलं पाहिजे आणि बापाचं अंतकरण ओळखायला आपल्याला पण तेवढं मोठं अंतकरण करावं लागतं. बापाची माया बाप प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेम करत नाही असं नाही. तो पण प्रेम करतो, पण कसं उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामध्ये हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला. लेकरांच्या पायी उभा जन्म उधळीला. आधाराचा वड जणू वाकल आभाळ. तिच्याईला पाचोळा जिन रानो माळ. जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे धापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गडा उमगाया बापर. उमगाया बापर. बाप समजून घेणं खूप कठीण आहे. जीवनामध्ये कितीही मोठी कर्तबगारी केली तरी धन्य माता पिता तयाची. ज्या आई वडिलांनी संपूर्ण तारुण्य आपल्यासाठी कष्ट केलं, खर्च केलं. का? कारण आपल्या वाट्याला जी संकट आली, आपल्या वाट्याला जी दुःख आली, आपल्या वाट्याला ज्या अडचणी आल्या, त्या अडचणी, ते दुःख, ती संकट आपल्या लेकराच्या वाट्याला कधीच आणि कधीच येऊ नये म्हणून जे मायबाप रात्रंदिवस कष्ट करतात. मला असं वाटतं काय द्यावे ताशी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा. आणि म्हणून जीवनामध्ये मुलगा जरी हिताच्या ठिकाणी जागा असला तरी धन्य माता पिता तयाची. धन्य माता पिता आणखी एक कारण तुम्हाला सांगते. पहिला क्रमांक आईला का? जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कोणाला आहे? मातेला आहे. पहिला क्रमांक आईला आहे. तुम्हाला माहिती असेल की रामायणामधला प्रसंग मी तुम्हाला सांगेल. रामायण सगळ्याचं पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे.
ज्या वेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी ते दिशेने आले. धनुष्य कोणाचं होतं? परशुरामजीचं होतं. कोणी तोडलं? प्रभू रामचंद्रांनी ते तोडलं. ज्यावेळेस परशुरामजीने पाहिलं, त्या धनुष्याचे तुकडे बघितले, त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतात, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से बिलक करना, वरना सबकी हत्या कर डालूंगा. त्यावेळेस जनक राजा मात्र काहीच बोलले नाही, शांत आहेत. लक्ष्मणजी क्रोधाम आहेत, विश्वामित्र तटस्थ आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत. पण रामचंद्र प्रभू विचार करतायत की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकुवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे गेले, नतमस्तक झाले आणि मुखातून उद्गार निघाले, नद संबुदन भंजनिहारा ओ गईक दास तुम्हारा. परशुरामजी, धनुष्यभंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल. नहीं राघव, खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते आणि सहजच बोलता बोलता लक्ष्मणजी विश्वामित्रजींना म्हणतायत की गुरुदेव, तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट, ते तर मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. विश्वामित्रजीला वाटतंय लक्ष्मणाचंच काम आहे, म्हणून ते म्हणतात, जाओ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल व तवासा पहिला शब्द टाकतात, बहुत धनुष्य तोडे उलर काई. लक्ष्मणजी म्हणतात, अरे हमने तो बचपन में ऐसे कही कमठे तोड डाले हैं. मी तर लहानपणी असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले आहेत. कोण म्हणताय? लक्ष्मणजी म्हणतायत. आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला, हातामध्ये परशु घेतला, लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. ए बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है? तेव्हा लक्ष्मणजी म्हणतायत, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुम्हाला घाबरणार नाही, तुमच्या सोबत युद्धही करणार नाही. कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, आम्ही क्षत्रियाची संतान आहोत. आणि आमचं ठरलंय, ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलताय, तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुरामजी. अगर आपको देखना है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची, पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा. स्वाभिमान कोणाचा? आईचा. आणि म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय, तर शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला? मातेला. पण काही लोकांनी विचारलं, महाराज जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळी कन्या होती जे सात्विक, कुळी कन्या
पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अभंगाच्या द्वितीय चरणामधून महाराज सांगतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. बघा अभंगाच्या दोन्ही चरणाचा आपण जर विचार केला तर एक गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येईल. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रथम क्रमांक महाराजांनी कुणाला दिला? मातेला. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये प्रथम क्रमांक कुणाला? कन्येला. वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो. 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की काय पाहिजे? वंशाला दिवा पाहिजे, आहे की नाही? वंशाचा दिवा पुढं किती दिवा लावणार आहे तुम्हाला माहिती का? वंशाचा दिवा जर प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुम्हाला प्रकाश देऊ शकते. मला असं वाटतं मुलापेक्षा मुलगी बरी यावं म्हणा की तुमचं पाठ आहे आणि प्रकाश देते दोन्ही घरी, आहे की नाही? त्यामुळे या ठिकाणी महाराजांनी प्रथम प्राधान्य कन्येला का दिलं याचं कारण असे ज्यात ती गण्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते, ती वयात आल्यावर पुन्हा तिची काळजी वाटते, तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते, लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू द्या आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. आयुष्यात कधीही न रडलेला बाप आपल्या मुलीच्या लग्नात रडतो. बाप खरं तर कधी आपले अश्रू दाखवतच नाही कोणाला. बाप कसा असतो? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, ज्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप कधीच आपल्याला रडताना दिसत नाही, ते त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठव तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. मुलगी सासरी जाताना मात्र तो आपल्या अश्रूंनावर घालू शकत नाही. तुमचं आमचं सोडा, पण कण्वासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रडले सीतेसाठी, मग आपण तर कोण आहे? मुलीचं लग्न झालं म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी संपली का? खरं सांगा मला. उलट वाढली असं म्हणाय काय हरकत नाही. मला सांगा जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत जी मुलगी तुम्हाला दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही त्या मुलीला या अभंगामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक का बरं दिला असेल? काय कारण असेल? एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. खांद्यावरती एक लहान बाळ होतं. त्यावेळेस स्वामी रामतीर्थांनी त्या वृद्ध गृहस्थाला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार. स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पर बेटा नहीं स्वामी जी मेरी कन्या है, और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नाही. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचंच ओझ होतं तो बाप बाप बनण्याच्या लायकीचा नाही. हे एका बापाचे उद्गार आहेत. कोणाचे? बापाचे. म्हणून पहिला क्रमांक मुलीला का? कदाचित स्वार्थी प्रेम मुलाचं असू शकतं. सगळीच मुलं अशी आहेत मला असं म्हणायचं नाही बरं का. कदाचित स्वार्थी प्रेम मुलाचं असू शकतं, पण शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम आपल्या आई वडिलावरती आपल्या बहीण भावावरती करते ती कोण असते? मुलगी असते.
फक्त तिने भावाच्या वाट्यात कधी हिस्सा टाकायचा नाही टाकायचा. ज्या भावाची गरीब परिस्थिती ना त्याच्यात तर अजिबात नाही टाकायचं बरं का. रक्षाबंधनला यायला हक्काचा उंबरा राहत नाही माई. हा, जे ते आपल्या नशिबाला जसं आलंय, आपल्या नशिबाचं आपल्याला आहे ना भरपूर, आपल्या तिकडे आहे ना, आपल्याला चांगलं बघूनच त्यांनी सगळं दिलेलं आहे, केलेलं आहे सगळं. म्हणून निस्वार्थ प्रेम करणारी या जगामध्ये फक्त मुलगी आहे. हा, सगळ्याच मुली अशा नाहीत, काही सोडल्या तर. पण आता थोडंसं कायद्याने सगळ्यांचे विचार बदलले का काय काय नाही आहे की नाही. म्हणून मला सांगायचंय काय, शेवटच्या श्वासापर्यंत तिला माहिती असतं एक ना एक दिवस का होईना पण हे घर सोडून मला जावं लागणार आहे. जशी ती मोठी होती ना तसं तसं तिला कळतं हे घर माझं नाही, ही गाडी माझी नाही, हे शेती माझी नाही, मला हे घर सोडून निघून जावं लागणार आहे. आणि तरी पण ती शेवटच्या श्वासापर्यंत सगळं प्रेम करते. मुलाचं काय त्याला माहिती असतं, 10-12 वर्षाचं तर खेळ आहे. म्हातारं गेलं की चाव्या आपल्याच हातात येणार आहे. ऐक, सगळ्या मुलांच्या बाबतीत मी असं म्हणत नाही, पण निस्वार्थ प्रेम करणारी मुलगी आहे. मुलीला पहिला क्रमांक का, याचं कारण असं आहे मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, परंतु मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे झालं कन्येचं. पुत्र कोणाला म्हणायचं? पुत्र त्याला म्हणायचं जे पूर्वतः पितरांचा उद्धार करतात. इति पुत्र हा, त्याला पुत्र म्हणायचं. पण असं एकच पुत्र पुरे एकची पुत्र माय बापा पोटी. हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी. धन्यवंशी जन्मला भगीरथ. गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. याला म्हणायचं पुत्र. म्हणून महाराज म्हणतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्याचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. पण देवाला आनंद वाटण्याच्या लायकीच ते करतात काय? गीता भागवत करीती श्रमण. गीता भागवत करीती श्रमण. गीता भागवत करीती श्रमण. गीता भागवत